नमस्कार विद्यार्थी व पालक मित्र, मी डॉक्टर सुनील राऊत, संचालक हायटेक एज्युकेशन बीड. आज आपण हा 2026 मधला दुसरा व्हिडिओ बनवत आहोत आपल्या यूट्यूब चॅनलच्या मार्फत हायटेक एज्युकेशन तर्फे. तर आजचा जो काही व्हिडिओ बनवणार आहोत हे आपण बनवणार आहोत की सीईटी सेलच्या अंतर्गत म्हणजे महाराष्ट्राची जी काही प्रोसेस आहे सीईटीची त्याच्या पोर्टलवरती एक काल म्हणजे 9 तारखेला एक नोटीस जारी करण्यात आली. त्या नोटीसच्या आधारे ज्या विद्यार्थ्यांना पीसीबी ग्रुप आणि पीसीएम ग्रुप अंतर्गत ज्यांना रजिस्ट्रेशन करायचे आहे किंवा पुढच्या येणाऱ्या काळामध्ये त्यांना त्या प्रोसेसच्या अंतर्गत ऍडमिशन घ्यायचे आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी रजिस्ट्रेशन चालू झालेले आहेत. त्या संदर्भात त्याचे निकाल नोटीस काढलेली आहे. आपण त्याच्या नोटीस संदर्भात आपण सविस्तर माहिती या व्हिडिओ मार्फत आपण करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण चर्चा करणार आहोत की रजिस्ट्रेशनसाठी कागदपत्रे कुठले लागतात, त्याची सुरुवातीची तारीख, शेवटची तारीख किती आहे, फॉर्म भरताना घ्यायची काळजी कुठली आहे, ती एक आपण याच्यावरती चर्चा करणार आहोत. तर फॉर्म भरायला गव्हर्नमेंटची फीस किती आहे याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तसंच नवीन काही जे नियम आलेले आहेत ह्या वर्षीपासून सीईटीचे त्याच्याही बद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तर त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला ह्या जी काही प्रोसेस 2026 ची चालू झालेली आहे त्याच्याबद्दल तुम्हाला सविस्तर इत्थंभूत माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि दुसरं म्हणजे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं त्याचप्रमाणे मी अजून पण एक विनंती करतो की विद्यार्थी आणि पालक यांच्या व्यतिरिक्त कुणीही अवांतर पालकांनी किंवा म्हणजे मुलांनी ग्रुपला जॉईन होऊ नये. काही जसं तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं की मला एकट्यालाच नाही तर आमचे जे काही मित्र आहेत जे की काउन्सिलिंग करतात बऱ्याच दिवसापासून अशांच्या ग्रुपला काही मुलं जॉईन होतात. आम्ही काउन्सलर म्हणून लोकांना सांगतात आणि नंतर फसल्या गेल्याच्या नंतर ते म्हणतात की सर आम्हाला तुमच्याकडनं तुमच्या इथल्याच याच्यातनं नंबर असा भेटला होता तसा. तर विद्यार्थी व पालक मित्र एक गोष्ट लक्षात असू द्यात, अशा कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका. आमच्या हायटेक एज्युकेशनच्या चॅनलवरती आमचे नंबर दिलेले आहेत, स्क्रीनवरती आमचे नंबर स्क्रोल होत आहेत, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ऑफिसचे नंबर दिलेले आहेत, व्हॉट्सअप ग्रुप दिलेले आहेत, त्याच्यावरती तुम्ही जॉईन होऊ शकता. ज्यावेळेस तुम्ही ग्रुपला जॉईन होताल त्यावेळेस ऍडमिनचे जे काही नंबर असतील ते आमच्या ऑफिसचे नंबर आहेत, त्याच्यावरती तुम्ही खात्री करून तुम्ही ग्रुपला जॉईन करू शकता, प्रोसेस करू शकता. त्यामुळं विद्यार्थ्यांनी पालकांनी याच्यावरती व्यवस्थित लक्ष ठेवावं आणि अशा कुठल्याही अवांतर लोकांना यामध्ये सामील करून घेऊ नका. तर विद्यार्थी व पालक मित्रांनो, आपण आता मेन मुद्द्यावरती येऊयात. आपण आज चर्चा करणार आहोत की महाराष्ट्र सीईटी सेलच्या अंतर्गत जी काही 9 जानेवारीला जी काही नोटीस आली आहे आपण त्याच्याबद्दल आपण सविस्तर आज चर्चा करणार आहोत. तर विद्यार्थी व पालक मित्र, ज्या विद्यार्थ्यांना आपलं करिअर हे इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये किंवा टेक्निकल म्हणता येईल अशा क्षेत्रामध्ये करायचंय किंवा फार्मसी क्षेत्रामध्ये करायचं आहे किंवा ऍग्रिकल्चर क्षेत्रामध्ये करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी रजिस्ट्रेशन चालू झालेले आहेत. त्याचबरोबर असे विद्यार्थी आहेत की ज्यांनी अदर दॅन म्हणजे मेडिकल आणि इंजिनिअरिंग सोडून ज्यांनी ग्रॅज्युएशन केलेलं आहे, कदाचित ते आर्ट्समध्ये केले असेल, कॉमर्समध्ये, सायन्समध्ये, याच्यामध्ये ज्यांनी ग्रॅज्युएशन केलंय अशा मुलांना पुढे प्रोफेशनल कोर्स म्हणून एमबीए साठी जो काय असतो, मॅनेजमेंटचा कोर्स जो असतो, ऍडमिनिस्ट्रेशन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशनचा जो काही कोर्स असतो अशा विद्यार्थ्यांसाठी पण सीईटीची नोटीस निघलेली आहे. पण आपण चर्चा करणार आहोत ती म्हणजे पीसीबी आणि पीसीएम ग्रुपची. तर विद्यार्थी व पालक मित्र, पीसीबी ग्रुपच्या अंतर्गत ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन कराल आणि त्याची जी काही तुम्ही एक्झाम देणार असाल तर अशा विद्यार्थ्यांना तुम्ही क्षेत्र हे तुमचं पीसीबीच्या अंतर्गत तुम्ही एकतर फार्मसी करू शकता, फार्मा डी करू शकता आणि ऍग्रिकल्चर हे ह्या 3 क्षेत्रामध्ये तुम्हाला करिअर करण्याची संधी आहे. त्याचबरोबर पीसीएम ग्रुपच्या अंतर्गत तुम्हाला इंजिनिअरिंग ह्या क्षेत्रामध्ये तुम्हाला ऍडमिशन घेता येते किंवा ऍडमिशन प्रवेश मिळतो. तर विद्यार्थी व पालक मित्र, याची रजिस्ट्रेशन तारीख जी आहे ही 10 जानेवारी 2025 रोजी रजिस्ट्रेशन चालू होणार आहेत. म्हणजे आजपासून याचे रजिस्ट्रेशन चालू झालेले आहेत. तसेच याची शेवटची तारीख जी आहे ही 12 फेब्रुवारी 2026 आहे. तर जवळपास 1 महिना आपल्याला याच्यामध्ये वेळ आहे की याच्यामध्ये आपण रजिस्ट्रेशन करू शकतो. तर कुठल्या विद्यार्थ्यांनी करायचे की जे विद्यार्थी ह्या वर्षी 12वीला फ्रेश बसलेले आहेत अशा विद्यार्थीही करू शकतात. जे विद्यार्थी रिपीट करतायत त्यांनाही या क्षेत्रामध्ये जायचं असेल तर असे विद्यार्थी याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करू शकतात. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी मागच्या महिन्यामध्ये जेईचे जे काही फॉर्म भरले गेले आणि त्यांना इंजिनिअरिंग बघायचं होतं, जेईच्या विद्यार्थ्यांनी ज्यांनी फॉर्म भरले अशा विद्यार्थ्यांना फॉर्म भरायला जमतो का? तर हो, त्या विद्यार्थ्यांनी पण हा फॉर्म भरायलाच हवा. जेणेकरून तुम्हाला सीईटीची जी प्रोसेस आहे ही फक्त महाराष्ट्र राज्यापुरते मर्यादित आहे आणि जीईची जी काही प्रोसेस आहे ही पूर्ण आपण भारतामध्ये ती प्रोसेस म्हणजे पार्टिसिपेट करू शकतो. त्यामुळे ज्यांना फक्त महाराष्ट्रासाठीच पार्टिसिपेट करायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी
सीईटी द्यायला काही हरकत नाही. तर आता याच्यासाठी लागणारे कागदपत्र कुठले? तर सर्वात महत्वाचं कागदपत्र लागणार म्हणजे तुमची 10वीची सनद, म्हणजे आपण त्याला सर्टिफिकेट म्हणतो, गुणपत्रक नाही मित्रांनो, सर्टिफिकेट म्हणतो आपण. तर 10वीची सनद जी आहे, फक्त सीबीएसईचे जे विद्यार्थी आहेत त्यांची मार्कशीट आणि सनद एकच असते, त्यामुळं त्यांनी एकच असेल तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि जे काही स्टेट बोर्ड किंवा आयसीएसई बोर्डचे असतील विद्यार्थी, अशा विद्यार्थ्यांना मार्कशीट आणि सनद म्हणजे सर्टिफिकेट आणि स्टेटमेंट ऑफ मार्क्स हे दोन्ही वेगवेगळे असतात. तर त्याच्यातलं आपल्याला सर्टिफिकेट आपल्याला हे जे काही लागणार आहे त्याच्याच आधारे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कुठली, जे विद्यार्थी रिपीट आहेत त्यांनी 12वीची मार्कशीट सोबत असणं गरजेचं आहे. त्याच्यावरची माहिती भरावी लागते, त्याच्यावरती मार्क्स त्याच्यावर टाकला, त्याच्यामुळे रिपीटर जे विद्यार्थी आहेत त्यांनी 12वीच्या मार्कशीट असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर दुसरं जे आहे त्यांचा विद्यार्थ्याचा रिसेंटली पासपोर्ट फोटो आणि सिग्नेचर ह्या गोष्टी असणं गरजेचे आहे. बट ह्या वर्षी सीईटी सेलनी अपार आयडी हे मॅन्डेटरी केलेलं आहे. तर अपार आयडी तुम्हाला बनवावाच लागेल आणि तो ज्या विद्यार्थ्यांनी काढलेला असेल तो एकदाच, म्हणजे जसं आपण आधार कार्ड बनवतो तसंच अपार आयडी एकदा बनवला तरी चालतो. तर आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की सर आमच्याकडे अपार आयडी नाही, कसा काढायचं, तर माहित नाही. तर विद्यार्थी व पालक मित्र, अपार आयडी काढायसाठी जी काही तुम्हाला याच्यात 1-2 मिनिटात सांगतो. हा तुम्हाला अपार आयडी कुठनं काढावा लागतो, तर तुम्हाला डिजी लॉकर जे काही अँड्रॉइड किंवा जी काही मुलं आयओएस सिस्टम वापरतात त्याच्यावरती जाऊन तुम्ही प्ले स्टोअरला तुम्ही तुमचा अपार आयडी डिजी लॉकर मधून तुम्ही अपार आयडी डाउनलोड करू शकता. ज्या विद्यार्थ्यांना ऑलरेडी डिजी लॉकरचं ऍप्लिकेशन आहे अशा विद्यार्थ्यांनी डिजी लॉकर मध्ये जायचं आणि सर्च बॉक्समध्ये तिथं सर्च करायचं अकॅडमिक बँक्स ऑफ क्रेडिट, म्हणजेच तिथं सर्च केल्याच्या नंतर त्याच्यावर अपार आयडी असतं, त्याच्यावरती तुम्ही 10वीची तुमची माहिती भरली की विदिन 1 मिनिट तुमचा अपार आयडी जनरेट होतो. तर ही प्रोसेस खूप सोपी आहे. ज्यांचं नसेल झालेला तर त्यांनी डिजी लॉकरवरनं आपला अपार आयडी जनरेट करायचा. त्याचबरोबर याची जी काही टेंटेटिव्ह एक्झाम डेट आहे, आणि हा सर्वात महत्वाचं म्हणजे जसं लास्ट इयरला सरकारने घोषित केलं होतं की सीईटीची एक्झाम ही 2 फेज मध्ये होणार, तर तुम्हाला ही 2 फेज मध्ये एक्झाम द्यायची. याची टेंटेटिव्ह डेट जी आहे, तर पहिल्या फेजची डेट जी आहे ती एक टेंटेटिव्ह 14 एप्रिल ते 26 एप्रिलच्या मध्ये होणार आणि दुसरी फेज जी आहे ती 10 मे ते 17 मेच्या याच्यामध्ये होणार. तर ज्या विद्यार्थ्यांना सिंगल फेज मध्ये देऊन असं कॉन्फिडन्स असेल की आपण मार्क वगैरे कव्हर करू शकतो, तर अशा विद्यार्थ्यांनी सिंगल फेज मध्ये द्यायची. ज्या विद्यार्थ्यांना डबल फेज मध्ये द्यायची तर त्यांनी आता रजिस्ट्रेशन करताना डबल फेजचीच फीस भरायला काही हरकत नाही. आणि याचबरोबर याच्या जर आपण फीसचं गव्हर्नमेंट चलनबद्दल जर माहिती घ्यायचं जर म्हणलं तर जनरल कॅटेगरीला फक्त सिंगल फेजला 1300 रुपये फीस आहे आणि अदर कॅटेगरीला 1000 रुपये फीस आहे. त्याचबरोबर तुम्ही दोन्ही फेजची जर सिंगल वन टाइम फीस केली तर तुम्हाला जनरल कॅटेगरीला 2600 रुपये फीस आहे आणि अदर कॅटेगरीला 2000 रुपये फीस आहे. तर विद्यार्थी व पालक मित्र, ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या तुम्हाला पीसीबीचे आणि पीसीएमच्या रजिस्ट्रेशनसाठी लागतील, हे आवश्यक आहे. आणि ह्याचे रजिस्ट्रेशन जे आहे 10 जानेवारी ते 12 फेब्रुवारीच्या मध्ये आहे. तर विद्यार्थ्यांनी पालकांनी लगेचच कुठं जाऊन असं रजिस्ट्रेशन करून काही चुकी करू नये. थोडा टाइम आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या वेळेनुसार सगळे कागदपत्र जवळ असल्यानंतर व्यवस्थित फॉर्म भरून घ्यायचा. तुमच्या फॉर्म मध्ये कुठलीही चूक झाली नाही पाहिजे याच्यामध्ये तुम्ही प्रामुख्याने लक्ष द्यायचं. तर काय चेक करायचंय, तुमची जन्मतारीख, जेंडर, तुमचं मेल आयडी, देन तुमची कॅटेगरी, तुमचं पासिंग इयर आणि तुम्ही ग्रुप कुठला सिलेक्ट केलाय हे तुम्ही प्रामुख्याने पाहणं गरजेचं आहे. एकदा तुम्ही फॉर्म सबमिट केल्याच्या नंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे त्याच्यात चेंजेस करता येत नाही. परत अजून ते पहिले पाडे 5 होतात की तिकीट जनरेट करा, सीईटी सेलला संपर्क साधा किंवा मुंबईला जा, ह्या गोष्टी करण्यापेक्षा सुरुवातीलाच तुम्ही फॉर्म एकदम व्यवस्थित आणि चांगल्या जाणकार माणसांकडूनच भरून घ्या. तर विद्यार्थी व पालक मित्र, हे जे काही 4-5 डॉक्युमेंट आहेत आणि अपार आयडी आहे याबद्दल तुम्ही प्रामुख्याने लक्ष देऊन याच्यावरती लक्ष देऊन अपार आयडी जनरेट करणं गरजेचं आहे फॉर्म भरताना. तर विद्यार्थी व पालक मित्र, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूयात. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. ज्यांना याची गरज आहे त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा. आणि जर कुणाला अधिकची माहिती पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे नंबर दिलेले आहेत, त्याच्यावरती तुम्ही फोन करून संपर्क साधू शकता. तसंच व्हॉट्सअप ग्रुपची एक लिंक दिलेली आहे, त्याच्यावरती तुम्ही त्या लिंकला जॉईन करून तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता, जेणेकरून तुम्हाला सीईटी असेल, जेईई असेल, नीट असेल या संदर्भातली सर्व माहिती तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती मिळून जाईल. तुर्तास मी आज इथंच थांबतो आणि भेटू आपण नवीन कंटेंट मध्ये. नमस्कार.